शिवसेना आमदार निलेश राणेंवर मालवणमध्ये गुन्हा दाखल. बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी मालवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा. तर असे 10 गुन्हे दाखल झाले तरी फरक पडत नाही, निलेश राणेंची प्रतिक्रिया. निलेश राणेंना एकटं पाडून बळीचा बकरा बनवला जात आहे. भाजपकडे नगराध्यक्षपद मागत होते, उगाचच राजकारण करू नये. भाजपनंच राणे साहेबांना बळ दिलं, नितेश राणेंनी सुनावलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणेंची कारकीर्द संपवण्याचा कट सुरू. आमदार दीपक केसरकरांचा दावा. तर मोठ्या माणसाचा अपमान करताना काही वाटलं नाही का, केसरकरांचा सवाल. उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन. काँग्रेसच्या सोबळाच्या घोषणेनंतर दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा. सूत्रांची माहिती. भाजपमध्ये घराणेशाही आणि परिवारवादाला थारा नाही. काँग्रेस शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या पक्षातील घराणेशाहीचा उल्लेख करत महाजनांचा हल्लाबोल. नागपूरच्या कामठीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर उधळल्यात नोटा. राष्ट्रवादीच्या शहाजहा अन्सारींवर समर्थकांना नोटा उधळण्यात आल्यानं चर्चांना उधाण. तपोवन उद्योगपतींच्या घशात घालू नका आणि साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नका. नाशिकमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेही कडाडले. तपोवनमध्ये एकही झाड तुटता कामा नये. महाजनांशी दुश्मनी नाही, मात्र झाडांसाठी दुश्मनी झाली तरी हरकत नाही. तपोवनमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सयाजी शिंदे आक्रमक. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण. पुण्यस्मरणानिमित्त सुरेश धसांनी घेतली कुटुंबियांची भेट. मनोज जरांगे भेटीला जाणार असल्याची माहिती. A320 विमानांमध्ये सोलर रेडिएशनचा धोका. एअरवर्स कंपनीकडून अलर्ट. रेडिएशनमुळे फ्लाईट कंट्रोल डेटा करप्ट होण्याची शक्यता. इंडिगो एअर इंडियासह स्पाइस जेटच्या उड्डाणांवर परिणाम. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि शिवसेना उबाठा अशी त्रिकोणी लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीची स्थिती आहे. काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांनी आपल्या सुनेसाठी नगराध्यक्षपदाचं तिकीट मागितलं होतं, परंतु तिकीट न मिळाल्यानं ते आता उबाठाकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विटा शहर दत्तक घेत असल्याचं जाहीर करत शहराच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्याची घोषणा केली. नगरविकास खातं माझ्याकडेच आहे, त्यामुळे पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असं आवाहन शिंदेंनी मतदारांना केलं. विटा नगर परिषदेमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी दुरंगी लढत होणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात जेवढ्या योजना झाल्या नाहीत तेवढ्या योजना आपण 2.5 वर्षाच्या कार्यकाळात केल्या असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. तर महाराष्ट्रातील करोडो लाडक्या बहिणींचा भाऊ ही ओळख माझ्यासाठी खूप मोठी आहे असं मत देखील शिंदेंनी व्यक्त केलं. पक्षाच्या उमेदवारांसाठी जास्तीत जास्त सभा घेण्यासाठी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची धावपळ पाहायला मिळाली. कराड नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सिंह यादव यांच्यासाठी सभा घेतल्यानंतर विटा नगर परिषदेच्या प्रचार सभेला निघण्यासाठी रात्री 9:30 वाजता उपमुख्यमंत्र्यांनी धावत पळत गाडी गाठली. मलकापूर नगर परिषदेसाठी तिरंगी लढत होत असून शिवसेना धनुष्य बाणावर स्वतंत्र लढत आहे. या ठिकाणी अक्षय संजय मोहिते हे शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. प्रचार सभेच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी आपला मित्र संजय मोहिते याची आठवण काढत त्याच्या मुलाला निवडून द्यावं हीच माझ्या मित्राला श्रद्धांजली ठरेल असं म्हटलं. कर्जतमधील विकासाची कामं मार्गी लावली नाहीत, तेच आता आपल्या कुटुंबासाठी मतांचा जोगवा मागायला आलेत असं म्हणत सुनील तटकरेंनी आमदार थोरवेंवर निशाणा साधला. उमरगा येथील प्रचार सभेत प्रताप सरनाईकांनी डायलॉगबाजी केली. एक बार कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता. हम अगर किसी के साथ दिल से जुड़ जाते हैं तो उसके लिए हम खास काम करते हैं असं डायलॉग म्हणत सरनाईकांनी राजकीय टोलेबाजी केली.
नितेश राणे आणि निलेश राणेंच्या भांडणावर खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। दोन सख्खे भाऊ ज्यावेळी एकमेकांच्या विरोधात भांडतात त्यावेळी नक्कीच काहीतरी झालंय, हे महाराष्ट्राच्या जनतेनं ओळखावं असं मोहिते पाटील म्हणाले। दोन भावांच्या भांडणात धाराशिव जिल्ह्याचं नुकसान झालं असं वक्तव्य धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी केलं। महायुती सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे, त्या निधीतून जिल्ह्याचा विकास करण्याऐवजी एक जण पाण्यात उतरून रील बनवतो तर दुसरा समाज माध्यमांवर स्वतःची पाठ थोपटून घेतो अशी टीका प्रताप सरनाईकांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केली। राज्यातील केवळ 2च महापालिकांनी 50% राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्यामुळे महापालिकांच्या निवडणुका आधी घेता येतील आणि येणं सोपं जाईल हा विचार करून त्याबाबतची चाचपणी राज्य निवडणूक आयोग करीत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। राज्यातील 40 नगर परिषदा आणि 17 नगर पंचायतींमध्ये राजकीय आरक्षण हे 50%पेक्षा अधिक आहे। त्यातील सर्वाधिक संख्या ही विदर्भातील आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम सुनावणीच्या अधीन राहून तिथे निवडणूक होणार असल्याने त्यावेळी आदेश काय येतो आणि कधी येतो यावर ओबीसी नगरसेवक नगराध्यक्षांचं राजकीय भवितव्य अवलंबून असेल। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण देताना राज्य निवडणूक आयोगाने एसटी, एसटी आणि महिलांच्या बाबतीत अपूर्णांक संख्या नजीकच्या पूर्ण संख्येत मोजण्याची सूट दिली आहे, पण हीच पद्धत ओबीसींसाठी विचारात घेणार नाही असं स्पष्ट केलंय। त्यामुळे बहुतांश ठिकाणी ओबीसींची एक जागा कमी होतीये। आयोगाकडून ओबीसींवर हा अन्याय होत आहे। या विरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या निवेदनावर 2 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025 करिता प्रभागनिहाय अंतिम आरक्षण शुक्रवारी राजपत्रात प्रसिद्धी केली। एकूण 227 जागांपैकी अनुसूचित जातीसाठी 15, अनुसूचित जमातींसाठी 2, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता 61 जागा या राखीव झाल्या, तर एकूण 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव झाल्या। नशिराबादमध्ये भाजप सेना युती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट सामना रंगलाय। राष्ट्रवादी पक्षातर्फे कॉर्नर बैठकांवर जोर दिला जातोय। छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ समोर आलाय। मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी मतदारांनी दाखल केलेल्या हरकती वाचून दुरुस्तीचे निर्देश दिले। नशिराबाद नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून कडाक्याच्या थंडीतही रात्री उशिरापर्यंत प्रचार केला जातोय। जागोजागी कॉर्नर सभा घेत उमेदवार शक्ती प्रदर्शन करतायत। वंचित बहुजन आघाडीने सर्व वंचित समूहांना सत्तेत समान वाटा दिला असं सुजात आंबेडकर म्हणाले। वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार वैभव उलेमाले आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत सुजात आंबेडकर बोलत होते। या सभेला वंचितचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शहरात विशेष रूट मार्च काढला। या उपक्रमातून शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन करण्यात आलंय। मंत्री आदिती तटकरे यांनी भरत गोगावले यांनी नैराश्यातून टीका करण्यामध्ये वेळ घालवला तर जिल्हा कधी पुढे नेणार असा टोला लगावलाय। बदलापुरात नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात बोलताना आदिती तटकरे यांनी भरत गोगावलेंवर टीका केली आहे। पुण्यातील कानिफनाथ गडावर बिबट्याचा वावर आढळून आलाय। गडावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्याचा वावर हा कैद झालाय। ग्रामस्थांनी बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे। बदलापूर आणि अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर क्राईम ब्रांच पोलिसांनी शहरामध्ये गस्त वाढवली आहे। पोलिसांची गस्त सुरू असताना हजरत जाकीर हुसेन या गुन्हेगाराला अटक करत पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे 2 पिस्तूल आणि 4 जिवंत कारतूस ही जप्त केली आहे।
मावळ तालुक्यातील दुर्गम वाहनगाव येथे यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव पार पडला। दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावं आणि त्यांच्या कला क्रीडा कौशल्यांना चालना मिळावी यासाठी या महोत्सवाचं विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं।